हे पापड मला खूप सोपे. मला जमतं तर तुम्हाला जमेल. करताय ना, करूनच पहा. हॅलो, कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम. तुम्ही बघताय ना हे पापड मी एका ग्लास तांदूळापासून बनवलेले आहे आणि इतके फुलतात ना, तुम्ही पाहू शकता. दुप्पट तिपटीने फुलतात हे पापड. आणि मी ना एक चूक केली, ती म्हणजे मी कढई आहे ना खूपच छोटी घेतली तळायला. नाहीतर ते आहे ना प्रमाणाच्या बाहेर फुलतात आणि कढईपेक्षा पण मोठा हा पापड होत होता. पण मी ना खूप छोटे छोटे पापड जे आहे ना निवडले आणि ते तळून काढले, कारण पापडच तेवढा फुलत होता. मग करताय ना, चला मग रेसिपी काय आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करते. इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. हा जो तांदूळ आहे तो रेशनचा आहे आणि त्याला आता स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामधले आतमध्ये जे रेशनच्या तांदूळामध्ये थोडासा स्टार्च असतो तो सगळा निघून जातो धुतल्यानंतर. आणि धुवून त्याला पाणी टाकून ते रात्रभर तसंच ठेवलं आहे. आणि हे फक्त रात्रभर तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी स्वच्छ जो तांदूळ आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि याच्यामधला जे पाण्याचा वास असतो ना तो पूर्ण निघून जातो. 2-3 वेळा मी हे तांदूळ जे आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर आता इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतलेला होता, त्याच ग्लासने मी इथे 5 ग्लास पाणी घेणार आहे. आणि पाणीचं प्रमाण जे आहे ते परफेक्ट घेतलेलं आहे. एका ग्लासला पाणी जे आहे मी 5 ग्लास घेतलेलं आहे. आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा पापड करत असाल तर हा परफेक्टच होणार आहे, अजिबात चुकणार नाही. आणि तुमची जी रेसिपी आहे ना ती अजिबात फसणार नाही. फक्त हे जे प्रमाण आहे ना तेच प्रमाण घ्या. इथे मी अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे, अर्धा चमचा पापड खार घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे. जेव्हा पाण्याला उकळ येते तेव्हा आपल्याला हे सगळे जे जिन्नस आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे, हलवून घ्यायचे. आणि हलवल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपले जे तांदूळ आहे ते तांदूळसुद्धा मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि तांदूळ जेव्हा आपण टाकतो ना, पाणी उकळतं असतं, त्याच्यामुळे गॅस कमी असतानाच पाण्यामध्ये हे जे तांदूळ आहे ते टाका, जेणेकरून अंगावर उडणार नाही. आणि सगळं छान असं व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून सगळ्याकडे ते पाण्यामधलं मीठ आणि मसाला आहे तो मिक्स होतो. आणि हलवून घेतल्यानंतर आपल्याला आता झाकण लावून द्यायचं आहे. झाकण लावल्यानंतर साधारणतः 10 शिट्ट्या ज्या आहेत ना त्या आपल्याला इथे होऊ द्यायच्या आहेत. 10 शिट्ट्या झाल्यानंतर ना हा जो घाटा बनतो ना तो अशा प्रकारे बनतो. आणि तुम्हाला याला सारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे. आणि हलवल्यामुळे काय होतं, याच्यामधले जे दाणे असतात ते छान असे बारीक होतात आणि जे आपलं घाटा असतो तो छान असा मिक्स होतो आणि खूप त्याला छान असं बाइंडिंग येतं. आणि तुम्ही जेव्हा पापड कराल ना तो अजिबात असा उठून दिसत नाही, प्लेनच दिसतो. आणि याचं प्रमाण जे आहे ना ते खूप छान होते. इथे मी चवीनुसार मिरची, नंतर लसण आणि जिरं घेतलेलं आहे, ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये तीळ पण खूप छान लागते म्हणून मी तीळसुद्धा घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. जर तुम्हाला कोथिंबीरच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला टोमॅटो प्युरी जर टाकायची असेल तर तुम्ही नक्की टाकून द्या, कारण की याच्यामध्ये जर ना तुम्ही वेगवेगळे फ्लेवर जर टाकले तुमचा पापड ना खूप छान लागेल. टोमॅटोचं सुद्धा खूपच छान लागतो, पण मी आधी टोमॅटोचे पापड बनवलेले होते म्हणून हा जो पापड आहे मी आता फक्त हिरवी मिरची टाकून आणि कोथिंबीर टाकून बनवलेला आहे. आणि सगळं टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे, कंटिन्यू हलवत राहायचं आहे, एका साईडने हलवायचं, जेणेकरून जे घाटा आहे, जे मिश्रण आहे ते छान एकसारखं फेटल्या जाते आणि आपला जो घाटा आहे ना परफेक्ट असा तयार होतो. तुम्ही बघू शकताय आता किती छान असा आपला जो घाटा आहे ना मिक्स झालेला आहे. आणि थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं आहे. थंड किंवा कोमट झाल्यानंतर तुम्ही जर पापड कराल ना तर परफेक्ट जमतील. जर गरम गरम कधी केलं तर प्लॅस्टिकच्या कागदाला ते चिटकून राहतात, म्हणून थोडंसं थंड होऊ द्या. इथे मी तेलाचं पाऊच जे असतं तेच घेतलेलं आहे. त्याला ऑलरेडी तेल होतं म्हणून तेल लावायची गरज पडली नाही. त्याच्यावर 1च चमचा जो आहे मी मिश्रण टाकलेलं आहे. आणि बघू शकता जास्त जोर लावायची गरज पडत नाही, एकदाच फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे. तुम्ही हे पापड आहे ना ताटावर सुद्धा करू शकता, डब्याने सुद्धा करू शकता आणि ग्लासने सुद्धा करू शकता. इतके सोपे पापड आहेत. आणि मी काय केलं आहे, खालीच एक गोळा घेतलेला आहे, त्याच्यावर एक तेलाची पॉलिथिन ठेवली आणि मग नंतर नुसतं डब्याने प्रेस केलं तरी हा पापड गोल गरगरीत बनतो. तुमच्याकडे जर कधी पुरी मेकर नसेल तर तुम्ही काय करायचं, नुसतं एका ताटली ठेवून सुद्धा तुम्ही हा पापड बनवू शकता. हे पापड बनवायला ना खूप सोपे आहे, कोणीही सहज बनवेल इतके सोपे पापड आहे. मी पापड करत असताना आदिरा झोपेतून उठली आणि मग काय ती म्हटली मम्मा मला पण करायचं. आणि मग तिने मला खूप मदत केली आणि शेवटपर्यंत तिने मला तिची मदत जी आहे केलेली आहे. सगळे पापड तिनेच टाकले, नंतरचे सगळे शेवटपर्यंत तिने मला मदत केलेली. आणि तिला इतकी मजा येत होती नाही पापड करताना, कारण की जास्त जोर लावायचंही काम नाही आणि जास्त प्रेस करायची पण गरज नव्हती. नुसतं टाकायचं, एक गोळा ठेवायचा आणि नुसतं जे मेकर झाकण जे आहे फक्त त्याच्यावर ठेवायचं होतं, बस एवढंच करायचं होतं. आणि पापड टाकायलाही तेवढंच सोपं जातं, कारण आदिनाने सगळे पापड बनवलेले होते आणि तिनेच टाकले. आणि हा पापड आहे ना कोणीही पण करेल, सहज 4 वर्षाची मुलगीसुद्धा करू शकेल, इतके हे सोपे पापड आहे. आणि
तिला हे पापड करताना खूप मजा येत होती, कारण की जास्त याच्यामध्ये मेहनत नव्हती आणि कोणीही करू शकेल. तुम्हाला जर करायची असतील ना तर तुम्ही नक्की करून पहा, कारण पहिल्याच प्रयत्नात हा पापड परफेक्ट बनतो. आणि ती खूप खुश होती पापड करताना. आणि हे जे पापड करताना ना नेहमी घरातच सुकवायचे आहे. आता वाजले होते दुपारचे 3 आणि मी 3 वाजता जे हे पापड आहे ना बनवते. आणि 3 वाजता पापड बनवल्यानंतर मी ते घरातच घातले आणि घरातच घातल्यामुळे ते घरातच सुकवले. फॅनच्या हवेखाली सुद्धा हे पापड छान सुकतात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पापड आहे ना, ते पापड तुम्ही उन्हामध्ये वाळू घातला तर थोडे लाल होतात आणि तळल्यानंतर पण ते लाल दिसतात. म्हणून हे जे पापड जेव्हा तुम्ही कराल ना तेव्हा सावलीतच हे पापड तुम्ही बनवा. आणि सावलीत कोणाला कोणते कामं, उन्हाळी कामं करायला आवडत नाही, जर उन्हाळ्यातले कामं जर सावलीत करायचे असतील तर नक्कीच हा पापड तुम्ही नक्की करू शकता. इतका परफेक्ट पापड आहे आणि खायला तर एक नंबर लागतो, चवीलाही खूप सुंदर लागतो. एकदम सोपा पापड आहे. तुम्ही एकटे जरी असाल तर तुम्ही 1 किलोचे काय 2 किलोचे पापड सहज करू शकता. इतका हा सोपा पापड आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेस हे पापड जे आहे ना छान असे सुकलेले होते आणि मग सुकल्यानंतर मी त्यांना काढून घेतले. संध्याकाळच्या वेळेस हे पापड मस्त सुकवले आहे. मग हे जे पापड आहे ना दुसऱ्या दिवशी आपल्याला उन्हात कडकडीत वाळवायचे आहे. आणि हॅलो फ्रेंड, हे पापड बनवायला खूप सोपे. मला जमतं तर तुम्हाला जमेल. करताय ना, करूनच पहा. हे पापड वाळल्यानंतर ना खूप छान लागतात. आणि साधारणतः एका ग्लासमध्ये आपल्याला 50 पापड हे पापड तयार होतात. आणि हे पापड आहे ना खूप टेस्टी, खूप स्वादिष्ट आणि खूप छान लागतात. अवघ्या तोंडात टाकल्याबरोबरच हे विरघळतात, एवढे हे नरम आणि खुसखुशीत लागतात. हा पापड आहे ना करायला जेवढा सोपा आहे ना तेवढा खायलाही तेवढाच स्वादिष्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की करा. आणि आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि ओवा जो टाकला आहे ना आणि जिरा आणि लसणाने तर या पापडची जी चव आहे ना खूप दुपटीने वाढते. आणि इतका सुंदर हा पापड लागतो ना की तुमचा जो पापड आहे ना 8-15 दिवसातच संपेल. जर तुमच्या मुलांना जर आवडला ना तर रेग्युलर जर तो तुम्ही तळलात तर तुमच्या डब्यात आहे ना पापडच शिल्लक राहणार नाही. तुम्ही एका ग्लासच्या ऐवजी 4 ग्लासचे पापड कराल याची मी 100% खात्री देते. ते पापड आहे ना छान असे कडक उन्हात वाळल्यानंतर आहे ना आपल्याला गरम तेलामध्ये तळून काढायचे. आणि याला ना माझी एकच चूक झाली की हा जो पापड तळताना आहे ना मी कढई छोटी ठेवली आणि कढई मोठी हवी होती. आणि हा पापड एवढा फुलतोय की कढई त्याला कमी पडते, एवढा हा पापड फुलतो आणि चवीला तर अप्रतिम लागतोय. आणि नेहमी पापड हा केल्यानंतर ना कढई मोठी घ्या आणि पापड तुम्ही बघू शकताय तेलात टाकताबरोबरच खूप मोठा फुलतोय. आणि तुम्ही साईज पण बघू शकताय, चेक करू शकताय की आपला पापड आहे ना किती दुपटीने फुलला आहे. दुप्पट तिपटीने हा पापड फुलतो. आणि फक्त त्याला कढई मोठी असायला हवी. आणि तुकडेसुद्धा मी तळून घेतलेले, कारण की कढईमध्ये मोठा पापड बसतच नव्हता. मग जे होते तुकडे मी अगोदर तळून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता की पापड माझा परफेक्ट असा बनलेला आहे. तुम्ही करून पहा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. एकदा तरी हा पापड बनवूनच पहा, तुम्हाला नक्की आवडेल.